6 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी या सोहळ्यासाठी सर्व संतांच्या पालख्यांचं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये खरं तर आगमन झालेलं आहे। आपण बघू शकतो की आता विठ्ठलाचं दर्शन किती स्पीडनं होतं हे आपण आता बघू शकतो की एका मिनिटाला जवळपास 38 ते 40 भाविकांचं खरं तर दर्शन आता आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता हा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात उभे आहोत। आपण बघू शकतो की किती स्पीडनं हे विठ्ठलाचं दर्शन सुरू असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं। ज्यावेळेस भाविकांना खरं तर 20 तास लागायचे त्याच भाविकांना आता 8 ते 10 तासामध्ये भाविकांचं खरं तर दर्शन होत आहे। यामध्ये खरं तर बघितलं आपण तर खरं तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी खरं तर कुमार आशीर्वाद यांनी काल आदेश काढले होते की जर VIP दर्शन दिलं तर गुन्हे दाखल करणार असल्याचा देखील आदेश काढला होता। त्यानंतर संपूर्णपणे पंढरपुरातील जे विठ्ठलाचं जे VIP दर्शन होतं ते बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता भाविकांच्या दर्शनाचा स्पीड वाढलेला खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की ही दर्शनाची खरं तर दर्शनाची लाईन आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्यावेळेस खरं तर 20 तासाचा कालावधी दिला होता भाविकांना आता 8 ते 10 तासामध्ये खरं दर्शन होतं। माऊली काय सांगतात किती वाजता लागला दर्शनाला? का हां दर्शनाला आता देखील किती वाजता लागला होता तुम्ही लाईनीमध्ये? रात्री 3:30ला रात्री लागला होता? किती वेळ लागला 3:30ला लागलो मला होऊन आता। अजून काही भाविक आपल्याबरोबर किती वाजता दर्शनाला लागला होता? 4:30 किती तास लागते दर्शनाला आता? 8 ते 10 तास? 8 ते 10 10 तास 10 तासामध्ये दर्शन होते? दर्शन होते। VIP दर्शन खरं तर बंद केले त्यामुळे लवकर दर्शन होतं। काय वाटतंय? चांगलं वाटतं सर। 8 ते 10 तास लागत आहे 8 ते 10 तास लागतात। यापूर्वी किती तास लागायचे? आम्ही रात्री 2:30 वाजता बारीमध्ये लागलो होतो। 2:30 वाजता लागला आता दर्शन होतंय? आता दर्शन अजून काही भाविक आपल्याबरोबर काय सांगताल माऊली किती तास लागले दर्शनाला? आम्हाला आता 7 घंटे होऊन राहिलेले आहे, पण याच्या आधी 12 घंटे लागलेले आहे। त्याच्यामुळे हे VIP दर्शन बंद झाल्यामुळे कमी वेळामध्ये दर्शन होऊन राहिलं, सर्वांना सुखात होऊन राहिलं। तुम्ही काय सांगताल माऊली किती तास लागले दर्शनाला? 6 घंटे लागले 6 घंटे 6 घंटे लागले। तुम्हाला? 7 घंटे 7 घंटे लागले। आपण बघितलं असेल की एकंदरीत जे काही VIP दर्शन खरं तर मंदिर प्रशासनाने बंद केलं होतं त्यामुळे भाविकांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे। यापूर्वी जर आपण बघितलं गेल्या 8 दिवसापूर्वी तर TV9 मराठीने खरं तर VIP दर्शन बंद करायची बातमी आपण दाखवली होती। त्याचा इफेक्ट जर बघितला तर मंदिर प्रशासन जवळपास ज्या तुळशीपूजा चालू होत्या त्या जवळपास 90 तुळशीपूजा बंद केल्या होत्या। त्यानंतर बराचसा वेळ खरं तर भाविकांचा वाचत होता। त्यानंतर काल पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर संपूर्णपणे VIP दर्शन बंद झाले। त्यामुळे आता भाविकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।